चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग. तर बघा, आज आहे वार सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावास्या. तर बघा, ह्या सोमवती अमावास्येला प्रत्येक महिला घरगुती आपले काही ना काही छोटे मोठे उपाय करत असते. तर हे उपाय जर चांगले केले किंवा जर वाईट केले समजा, तर ह्याचं पुण्यफळ तुम्हाला 60 वर्ष सोबत राहणार आहे. हा अधिक मासातील जो सोमवार आहे आणि सोमवती अमावस्या आलेली आहे, ही जवळपास 60 वर्षांनी आलेली आहे आणि ह्याचं फळ अजून इथून पुढे 60 वर्ष राहणार आहे. म्हणजेच बघा, जर तुम्ही जितके अधिक चांगले कर्म कराल तितकेच अधिक तुम्हाला 60 वर्ष हे पुण्यफळ राहणार आहे. आणि जर तुम्ही वाईट कर्म कराल तर वाईट ह्याची तुम्हाला फलश्रुती राहणार आहे. म्हणून प्रत्येक महिलेने, पुरुषाने तर ह्या अधिक अमावस्येला म्हणजे सोमवती अमावस्येला आपल्या हातून अजिबात काहीही वाईट कर्म घडून देऊ नका. कारण बघा, जर आपण काही वाईट कर्म केलं तर ह्याचं 60 वर्ष आपल्याला फळ भोगावं लागणार आहे. आणि जर चांगलं कर्म केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे, म्हणजे अक्षय पुण्यफळ मिळणार आहे. तर ह्या अमावस्येला आपल्याला बऱ्याच गोष्टी, उपाय वगैरे आपण सांगितलेले आहेत आणि बऱ्याच वेळा आपल्याला पिढ्यानपिढ्या आपण परंपरागत करतही आलेला असतो. पण ह्या ज्या सोमवती अमावस्येला मात्र काही गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात करू नयेत. तर कोणकोणत्या आहेत त्या 5 गोष्टी त्या मी सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनेलवर प्रथम आला असाल तर आपल्या चॅनेलला म्हणजेच भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. असेच धार्मिक, शास्त्रीय सणवार, समारंभ, तिथींविषयी माहिती मी आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असते. जर खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ कृपेसाठी. चला तर मग आज आपण बघणार आहोत अमावस्येला, म्हणजे कोणत्याही महिन्यातील अमावस्येला आपल्याला ह्या चुका अजिबात करायच्या नाही आहेत. पण त्यातल्या त्यात ही जी आलेली 60 वर्षातून एकदा आलेली अमावस्या आहे, म्हणजे सोमवती आणि अधिक मास अशी ही अमावस्या जुळून आलेली आहे. तर ह्या अमावस्येला अजिबात आपल्याकडून ह्या चुका घडून देऊ नका. तर नंबर 1 ती म्हणजे आपण अजिबात परान्न घ्यायचं नाही आहे. तर का घ्यायचं नाही आहे, तर आपण बघा, आता हा अधिक महिना होता, तर ह्या महिन्यामध्ये आपण पुरुषोत्तम भगवान विष्णूची सेवा वगैरे केली असेल, स्नान धर्म केला असेल, दीपदान केला असेल, काही पुण्यफळ आपल्या भोवती जमा केला असेल, तर जर आपण परान्न कोणाचं ग्रहण केलं किंवा पाणी ग्रहण केलं तर ते आपलं संपूर्ण महिन्याभराचं पुण्यफळ त्या व्यक्तीला जातं. म्हणून अजिबात कोणाचंही पाणी आणि अन्न ग्रहण करू नका. नंबर 2, तर हेच मी आधीही पण सांगितलं की हे जर तुम्ही एखादं चांगलं कर्म केलं तर ह्याचं पुण्यफळ तुम्हाला इथून पुढे 60 वर्ष राहणार आहे. आणि जर तुम्ही वाईट कर्म केलं तर त्याचं देखील भोग तुम्हाला 60 वर्षापर्यंत भोगावे लागणार आहेत. म्हणून होता होईल तेवढं आजच्या दिवसात ह्या अधिक सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडून होता होईल तेवढं पुण्यकर्म घडू द्या, वाईट कर्म करू नका. जर तुमच्याकडून चुकून एखादी गोष्ट घडली असेल तर त्वरित देवाकडे क्षमा मागा आणि प्रायश्चित्त करून घ्या. नंबर 3 बघा, आज अमावस्या आहे तर आपण बऱ्याच वेळा बेलपत्र वगैरे तोडू, तर अजिबात तोडू नका. ह्यामुळे आपण झाडाची अजिबात पानं, फळं, फुलं तोडायची नाही आहेत. तर का, तर जर आपण पान, फुलं जर तोडली देवाला वाहण्यासाठी सुद्धा, तर अमावस्येला अजिबात तोडू नयेत, स्पर्शही करू नये. तुळशीला म्हणा, बेलाच्या झाडाला म्हणा, फुलांना म्हणा, हे 1 दिवस आधीच आपल्याला पूजेची तयारी करायची असते. मी बऱ्याच वेळा सांगत असते. तर जर असं घटना केली, चुकून घडलं तुमच्याकडून, तर तुम्हाला ब्राह्मण हत्येचं आणि गोहत्येचं पाप तुमच्या मस्तकी लागतं. नंबर 4, आपण ह्या दिवशी अमावस्येच्या दिवशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी कापसाची वात जी आहे ती वापरायची नाही. दिव्यामध्ये कापसाची वात ही वापरायची नाही. जी सूतमध्ये मिळते बघा,
तीच ज्योत तुम्ही प्रज्वलित करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी जी कापसाची गादी असते त्या गादीवरती झोपायचं नाही आहे. तर म्हणजेच कापूस वर्ज्य करायचा आहे. नंबर 5, हे बघा, अधिक अमावस्या आहे तर बरेच जण काय करतात, लिंबू, हिरवी मिरची ओवायला घेतात. तर आजच्या दिवशी ही घ्यायचं नाही आहे. कधी पण ना, प्रत्येक अमावस्येला ही 1 दिवस आधीच पूर्वतयारी करायची असते. जर तुम्ही घरगुती करत असाल, लिंबू, मिरची, सुई, दोरा घेऊन बसत असाल तर अजिबात घेऊन बसू नका. एक वेळेस नाही तुम्ही एक वेळेस नाही तुम्ही लिंबू मिरची बांधली तरीही चालेल, पण या दिवशी सुई आणि दोरा घेऊन अजिबात बसू नका. त्याचबरोबर कापणे, चिरणे ह्या गोष्टीसुद्धा ह्या अमावस्येला अजिबात करू नका. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला ही माहिती होती का की अधिक महिन्यातील ह्या सोमवती अमावस्येला, म्हणजेच कुठल्याही सोमवती अमावस्येला अजिबात तुम्ही ह्या गोष्टी करू नका. परान्न ग्रहण करू नका, फुले तोडू नका. त्याचबरोबर कर्म हे पुण्यकर्मच करा, नामस्मरण करा. त्याचबरोबर पान, फुलं तोडू नका, कापसाची वात वापरू नका आणि अंथरुणावर म्हणजे कापसाच्या ह्याच्यावर गादीवरती झोपू नका. सुई, धागा, जी धारदार वस्तू असतात त्या वापरू नका. तर ह्या महत्त्वाच्या 5 गोष्टी नक्की नियम पाळा. त्याचबरोबर जे काही होईल तेवढं आपलं पूर्वीपासून सुरू असलेले परंपरागत जे उपाय आहेत ते अवश्य करा. आशा करते तुम्ही सकाळी स्नान करण्यापूर्वी पंचगव्य लावून स्नान केलं असेल, हळदीचं लेपन केलं असेल, जरी अजूनही केलं नसेल उंबरठ्यावरती हळदीचं लेपन, तर अवश्य संध्याकाळी करू शकता. संध्याकाळी रात्री कितीही उशीर झाला तरी ह्या दिवशी म्हणजे अधिक मासाच्या ह्या अमावस्येला, सोमवती अमावस्येला अवश्य हा उपाय करा. तुम्ही तुमच्या घराबाहेर उंबरठ्याला लेपन करा हळदीचं. त्याचबरोबर तिथे दिवा प्रज्वलित करा. ह्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहते. त्याचबरोबर जे काही आणखीन छोटे मोठे उपाय आहेत, पितृतर्पण वगैरे, ते सर्व करून घ्या. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. आणि ज्या सांगितल्या आहेत 5 गोष्टी त्या आवर्जून टाळा, अजिबात करू नका. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.